पुणे, नाशिक, पालघर, रायगडला आज पावसाचा रेड अलर्ट। मुंबईसह ठाणे, धुळे, अमरावती, अकोला, रत्नागिरी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट। इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट। मुंबई, नवी मुंबई, पनवेल, नाशिकसह पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरीमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी। जिल्ह्यातील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर हा प्रशासनाचा निर्णय। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। परिसरामध्ये ढगफुटीची शक्यता। शाळा आणि महाविद्यालयांसह आठवडी बाजार आणि देवस्थानं राहणार बंद। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा। नागरिकांनी प्रवास टाळावा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं। उद्यापर्यंत राज्यात पावसाच्या अलर्टच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं हे आवाहन। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक वाहतुकीसाठी सुरळीत। मुख्य गेटवर मोठी दरड कोसळल्याची घटना घडलेली। दरड बाजूला काढली, त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर। इन्फ्रा मॅन म्हणून घेता प्रकल्पाची काय अवस्था केली? कनेक्टिंग लिंकचं सेफ्टी ऑडिट झालं का? विरोधकांचा सरकारला सवाल। बोगद्यात कुठेही नुकसान नाही, समोरच्या भागात दरड कोसळली, फडणवीसांकडून स्पष्ट। सांगलीहून मुंबईला येताना कनेक्टिंग लिंकवरती दरड कोसळली। काही वेळातच मोठी वाहतूक कोंडी झाली। आपत्कालीन बटन दाबताच मात्र मदतीसाठी टोईंग व्हॅन आली। प्रत्यक्षदर्शींनी सांगितला बोगद्यातला थरार। मुंबईमध्ये पावसाचा थैमान। अवघ्या 6 दिवसांमध्ये 1100 झाडं कोसळली। गेल्या 3 वर्षांचे रेकॉर्ड मोडत गेल्या 24 तासात 523 झाडांची पडझड। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला। अवघ्या 5 दिवसात जुलै महिन्याची सरासरी पार झाली। सांताक्रूजमध्ये सरासरीपेक्षा 5% तर कुलाब्यामध्ये सरासरीपेक्षा 12% जास्त पावसाची नोंद। रेड अलर्ट असताना मुंबईकर रात्री 2 वाजता समुद्र किनाऱ्यावर मरीन ड्राईव्हवरती सुरक्षेचा पुरता बोजबारा। एकही पोलीस जवान तैनात नाही, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला महापुराला 408 नागरिकांची सुटका। पालखी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये येऊ नका, प्रशासनाचं आवाहन। सोहळ्यात केवळ मान्यवर आणि दिंडी प्रतिनिधींनाच प्रवेश मिळणार। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांवर। जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली। पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे। जनजीवन विस्कळीत। नालासोपारा रेल्वे स्थानकातून अखेर लोकल सेवा सुरू। रुळांवरती काही प्रमाणात पाणी। हळूहळू रेल्वे सेवा पूर्ववत होईल, पश्चिम रेल्वेची ही माहिती। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस। सूर्या नदी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवर। पालघरसाठी रेड अलर्ट। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। कल्याणमध्ये केबलसाठी खोदलेला खड्डा ठरतोय जीवघेणा। दुचाकीस्वार खड्ड्यामध्ये पडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष। खड्डा बुजवण्याची नागरिकांची मागणी। मुंबई लोकभवनामध्ये खळबळ। ड्युटीवर असताना एसआरपीएफ जवानानं स्वतःवर गोळी झाडत आपलं जीवन संपवलं। कारण अस्पष्ट। मलबार हिल पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। अयोध्येतील राम मंदिर देणगी गैरव्यवहार आणि दानचोरी प्रकरण। ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचा राजीनामा मंजूर। ट्रस्टच्या बैठकीत दोघांनाही प्रवेश नाकारला। चोरीच्या निमित्तानं हिंदूंविरोधात काही लोक षडयंत्र रचताय। इथून पुढे कुणालाही आमच्यावर बोट ठेवता येणार नाही, असं काम करू। राम मंदिर ट्रस्टच्या गोविंद गिरेंचा दावा। टीसीएस कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणी मुख्य संशयित आरोपी निदा खानला जामीन मंजूर। निदा खानसह तौसिफ अत्तारला देखील जामीन मिळाला। दानिश शेखचा जामीन अर्ज फेटाळला। मुंबईच्या गोरेगाव पुलावरती ट्रकचा अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे रस्त्याच्या मधोमध ट्रक पलटी झाला। गोरेगाव फ्लायओव्हरवरती मोठी वाहतूक कोंडी।